आई, मम्मी, अम्मा, मा, आम्ही, बेबे. मित्रांनो, तुमची भाषा कोणतीही असो, तुम्ही आईसाठी वापरलेली हाक तुमच्या मनात एक वेगळी भावना निर्माण करते आणि ती भावना असते मातृत्वाच्या उभेने भरलेली. मग तुम्ही 4 वर्षाचे असाल किंवा 40, ही भावना तुम्हाला नेहमीच आत्मविश्वास देईल की जग कितीही बदलले तरी या जगात कोणीतरी आहे ज्याच्या डोळ्यात आपण नेहमीच मुले राहू. कारण ती आई आहे जी तुम्ही या जगात पहिला श्वास घेण्यापूर्वीपासून आणि तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुमची काळजी घेते. ती आईच असते जी स्वतःच्या आधी आपल्या मुलांना खाऊ घालते आणि नेहमी समर्पित भावनेने स्वतःच्या आधी आपल्या मुलांचा विचार करते. म्हणूनच आपण आपली ओळख कितीही सामाजिक, आर्थिक, विषमतेच्या, गटातटाच्या, भाषा किंवा धर्माच्या आधारावर विभागत गेलो असलो तरी त्यानंतरही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे आपल्या जन्माआधीपासूनच तयार झालेले आपल्या आईशी असलेले नाते. जिथे आपली आई आपण या जगात येण्याची जवळपास 9 महिने वाट पाहत असते, पण या नात्याला कोणाची तरी नजर लागली आहे. कारण आकडेवारी सांगते की आज भारतात आपल्या मातांवर मोठा धोका निर्माण झाला आहे, ज्यांनी आई आणि बाळाच्या नातेसंबंधातील मातांच्या समर्पणास हत्यार म्हणून वापरले आहे आणि ह्याद्वारे आपल्या देशातील रुग्णालय त्यांचा काळा व्यवसाय चालवत आहे, जिथे ते कसायासारखे आपल्या मातांना कापत आहेत. आणि हे सर्व आपल्या डोळ्यासमोर घडत असतानाही आपण सर्व डोळे मिटून शांत आहोत. सोप्या भाषेत सांगायचे तर नॉर्मल डिलिव्हरी होत असताना देशात प्रत्येकी 4 पैकी एका मातेला वेदनादायक शस्त्रक्रियेद्वारे बाळाला जन्म द्यावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा आकडा केवळ 10 ते 15% दरम्यान असायला हवा. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे देशातील खाजगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या प्रसूतीपैकी निम्म्या प्रसूती केवळ C-सेक्शनमधून होत आहेत. सरकारी रुग्णालयात WHO मार्गदर्शक सूचनांनुसार हा आकडा सुमारे 14% आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की देशात सिझेरियन प्रसूतीच्या या वाढत्या प्रवृत्तीला गेल्या दशकातच वेग आला आहे. देशभरातील वैद्यकीय तज्ज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्ते चिंतेत आहेत, कारण त्यांच्या मते यामागे एक संपूर्ण कट रचला जात आहे, ज्याचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. म्हणून आज आपण या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकास विनंती राहील की चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण सबस्क्राईब केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी निलेश. मित्रांनो, मातेला नवजीवन देण्याची क्षमता निसर्गानेच दिली आहे. गरोदरपणापासून ते प्रसूतीपर्यंत सर्व वेदना सहन करूनही आपली आई आपल्याला या जगात आणते. ही जरी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी प्रत्येक नैसर्गिक प्रक्रियेत गुंतागुंत होण्यास भरपूर वाव असतो. अखेर आपल्या गर्भात निरोगी बाळाची निर्मिती करणे आणि नंतर त्याची प्रसूती करणे हे सोपे काम नाही. नॉर्मल डिलिव्हरीसाठी मातेला 4 तास ते कधीकधी 2 दिवसांचाही कालावधी लागतो. अशातच भारतातील वाढत्या वैद्यकीय प्रगतीमुळे जवळपास 92% डिलिव्हरी या हॉस्पिटलमध्ये होत आहे. पण ह्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 29% डिलिव्हरी ही सिझेरियन क्रियेद्वारे केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार सिझेरियन डिलिव्हरी ही फक्त 15% असायला हवी आणि केवळ आपत्तीजनक परिस्थितीमध्येच सिझेरियन डिलिव्हरी करायला हवी. असे असतानाही भारतात सर्रास सिझेरियन डिलिव्हरीचे प्रमाण वाढत आहे. जणू काही सिझेरियन डिलिव्हरीची महामारी चालू आहे. नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत सिझेरियन डिलिव्हरीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागतो. तरीही जागतिक आरोग्य संघटना सिझेरियन डिलिव्हरी आवश्यक असल्यास करण्यास सांगतात. त्यामागील कारण पाहिजे तर सिझेरियन डिलिव्हरी करताना नाभीच्या खाली काही सेंटीमीटर अंतरावर 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचा कट केला जातो, जो आपल्या पेन्सिल बॉक्समध्ये दिसणाऱ्या सामान्य पट्टीच्या बरोबरीचा असतो, जो त्वचेपासून आतपर्यंत उतीचे सुमारे 7 थर कापतो आणि या शस्त्रक्रियेद्वारे बाळाला गर्भाशयातून बाहेर काढले जाते. पण इथूनच एका आईचा असा प्रवास सुरू होतो जिथे तिला या शस्त्रक्रियेतून बरे होण्यास काही महिने तर कधी 1 वर्षही लागते. सोप्या शब्दात सांगायचे, सिझेरियन प्रक्रियेत एक प्रकारे आईचं पोट कापून तिच्या बाळाला बाहेर काढले जाते. एवढेच नाही तर या प्रक्रियेचा मातेच्या शरीरावरही नकारात्मक परिणाम होतो, जिथे टाक्यांच्या वेदनांशी लढा देण्याबरोबरच शरीरावर कायमस्वरूपी वळ येतात आणि ऑपरेशन दरम्यान काही चुकांमुळे मातेच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते. एवढेच नाही तर शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा ती गरोदर राहिली तर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी इच्छा नसतानाही तिला पुन्हा एकदा सामान्य प्रसूतीऐवजी सिझेरियन प्रसूतीचा मार्ग निवडण्याची दाट शक्यता आहे. कारण या सर्जिकल वॉर्डला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे 4 वर्षांचा कालावधी लागतो आणि या कालावधीत सामान्य प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्यास या युती तुटण्याच्या आणि पुन्हा उघडण्याची शक्यता असते.
अणुतज्ञ सुचवतात की प्रसूती दरम्यान जीवघेणी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय सिझेरियन शस्त्रक्रिया वापरली जाऊ नये आणि त्याऐवजी प्रसूती नैसर्गिक पद्धतीने केली जावी. पण अलीकडच्या अहवालावर नजर टाकली तर आपल्या देशात काही भागात होणाऱ्या बहुतांश डिलिव्हरी या सिझेरियन क्रियेच्या आहेत. गेल्या 1.5 दशकात सिझेरियन डिलिव्हरीचा ट्रेंड जवळपास 3 पटीने वाढला आहे. फक्त जर आपण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की गेल्या 3 ते 4 वर्षात देशात सिझेरियनचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आणि आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हिस 5चा नवीनतम उपलब्ध डेटा पाहिला तर सापडेल की तेलंगणातील 60% अधिक प्रसूती या वैद्यकीय हस्तक्षेप किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेने होतात. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, केरळ, पंजाब इत्यादीमध्ये हा आकडा आधीच उच्च राष्ट्रीय सरासरीपेक्षा 1.5-2 पट अधिक आहे. WHO मते बहुतेक प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे होतात, पण वैद्यकीय हस्तक्षेप किंवा सी सेक्शनची गरज जास्तीत जास्त 10 ते 15% प्रकरणांमध्येच उद्भवली पाहिजे. अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की असे का होत आहे? शेवटी आपल्या देशात सिझेरियन प्रसूती का वाढत आहे? हे आपल्या वैद्यकीय प्रगतीचे वरदान आहे की एक प्रकारचा काळा व्यवसाय? तसे पाहता नॉर्मल डिलिव्हरी करणं हे खूप जोखमीचं काम आहे. यासाठी डॉक्टर्स आणि नर्समध्ये खूप अनुभव आणि प्रशिक्षणाची गरज लागते. सामान्य प्रसूतीमध्ये सहसा मातांना आणि तिच्या बाळाला 18 ते 36 तासांच्या दरम्यान डिस्चार्ज दिला जातो, कारण सामान्य प्रसूतीमध्ये प्रसूतीनंतर आईला कोणत्याही अतिरिक्त किंवा वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते. तर त्याउलट सिझेरियन प्रक्रियेत रुग्णालयांना 45 ते 50 मिनिटात त्यांच्या मर्यादित नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांसह सिझेरिंग करणे सोपे जाते. परंतु ही बाब केवळ कमी वेळेची नाही, तर त्यामागे एक कारण देखील आहे: व्यवसाय करण्याचे प्रचंड गुंतागुंतीचे जाळे. खरे तर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी होणारा हा खर्च पाहिला तर आपल्या लक्षात येईल की सामान्य प्रसूतीच्या तुलनेत सिझेरियन प्रसूती किमान 3 ते 4 पटीने अधिक महाग असतात. खाजगी रुग्णालयात सामान्य प्रसूतीच्या तुलनेत सिझेरियन हा एक चांगला आर्थिक पर्याय आहे. विशेष यास कमी वेळ लागतो आणि रुग्णालयाला अधिक उत्पन्न मिळते. सिझेरियन प्रसूतीमध्ये आईला किमान 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. त्यानंतरही आईनं हॉस्पिटलमध्ये सारखे जावे लागते आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. ऑपरेशन नंतर होणाऱ्या वेदना आणि टाक्यांना व्यवस्थापित करण्यासाठी हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी येणाऱ्या मातेकडून अधिक मार्गाने रुग्णालयाला आर्थिक लाभ होतो. त्यामुळेच अनेकदा रुग्णालय आणि डॉक्टर गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबियांना योग्य माहिती देण्याऐवजी सिझेरियन करून घेण्यासाठी भाग पाडताना दिसून येतात. तसेच सरकारी, निमसरकारी आणि खाजगी विमा पॉलिसी देखील सिझेरियनला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे देशात माता मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याला चालना देण्यासाठी चालवलेल्या आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत पात्र कुटुंबांना 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य कवच देण्यात आले आहे. परंतु असे आरोग्य कवच किंवा विमाधारक व्यक्तीकडून अतिरिक्त पैसे उकळवण्यासाठी अनावश्यक सिझेरिंग केले जात आहे. तसेच आरोग्य विम्याबाबत सामान्य लोकांमध्ये वाढत्या जागरूकतेसोबत या पॉलिसींच्या नकारात्मकतेचे स्वरूप देखील समोर येत आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या एका लेखात जिंदाल स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अँड पब्लिक पॉलिसीमध्ये सार्वजनिक आरोग्य शिकवणाऱ्या प्रोफेसर इंद्रनील मुखोपाध्याय म्हणतात की रुग्णालयात अनावश्यक शस्त्रक्रिया ह्या केवळ व्यावसायिक हितसंबंधांमुळे वाढत आहे, ज्यामध्ये डॉक्टर आपल्या कमिशनसाठी, रुग्णालय अधिक नफ्यांसाठी आणि आरोग्य विमा कंपन्या आपल्या भागधारकांच्या वाढीसाठी असे अनावश्यक ऑपरेशन करण्यात धन्यता मानतात. तर या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी देशात आरोग्य मंत्रालयाने प्रसूतीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्येक परिस्थितीत गरोदर माता आणि तिचे कुटुंब गुंतून न जाता योग्य माहितीसह स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनतील. गरोदर माता आणि भविष्यात गरोदर होणाऱ्या मातांना शासनामार्फत गरोदरपणा ते प्रसूतीच्या दरम्यान मोफत दिल्या जाणाऱ्या योजनांची तपशीलवार माहितीची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक मातेला जागरूक करण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.